आज आपलं पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे ऑलमोस्ट. इंजिनचं पूर्ण ओव्हरऑलिंग, पिस्टनचे रॉड बीड बदललेले आहे. त्याच्यानंतर टायमिंग बेल्ट ॲडजस्टमेंट, ट्रान्समिशन खोलून पूर्ण लावलं. म्हणजे एक प्रकारे आपलं इंजिन पूर्ण नवीन झालेलं आहे. आता पहिली ट्रायल घेतो आहे. इथं आयडियल रनिंग झाली 7 तासाची, ती सक्सेसफुल आहे. त्याच्यातून धूर नाही, आता आवाज नाही, काही लिकेज नाही, काही एकदम ओके झालेली. बंटी भाऊनी काम भारी केलेलं आहे. आता पहिली ट्रायल मारतो आम्ही, डायरेक्ट ट्रायलचाच व्हिडिओ टाकतो. मग काय काय काम झालं बघ. हां सांगा ना इकडं. मी पूर्ण इंजनचं काम केलं, जनरल केलं आहे. पिस्टन रिंग, टायपेट सेटिंग, हेड गॅस्केट, पूर्ण इंजन होल फिटिंग करून घेऊन चून फिट केलं आहे. आता आम्ही ट्रायलला चाललो आहे. हां बस. बाकी हां एल पी जीवरही चालू झाली, गॅसवरही चालू केली होती. आता पहिली ट्रायल घेतो आम्ही. हां हा मला केव्हा हे बघा, आता रिव्हर्सचा गिअर चालू आहे आपला. मोबाईल कोणता आहे तुमचा? हा ऑनरचा आहे माझा, ऑनर 200 5G. किती नवीन मॉडेल आहे. हा त्याचा 32,000चा होता, पण मला तो पडला 19,000 ऑफरमध्ये. दिवाळीमध्ये ऑफर होती. ओनर कंपनीचा आहे का? ऑनर फार चालेल का? एकदम चांगली कंपनी ती. हां हा व्हिडिओ कॅमेरा एक नंबर आहे. काच घ्या वरती करून. थंडीची का? हे बघा, आता सेकंड गिअर चालू आहे ना. सेकंड गिअरवर गाडी चालू आहे. लासलगावमध्ये ट्रायल विंचूर रोडला. हवा भरून घ्यायची का पुढं थोडी? हवा भरून घ्यायची का? आता कोण भेटलं? त्या HDFC बँकेच्या पुढं राहतो ना तो एक ATMच्या पुढं. काही गरज नाही सकाळी तो सर्विस याच्यावर- स्टेशनला जाणार आहे गाडी. हा झाला. मी त्या दिवशी विचारलं होतं ना, तुमचं आयडियल रनिंग चालू होता का? बा आयडियल आपण बंद केल्याशिवाय बंद होईल का ती? मला काय अनुभव आलेले आहे, असं सिग्नलवर थांबलो ना आपण आयडियल करून का ते 2-4 मिनिटांनी गाडी बंद पडून जायची गॅसवर. मग पुन्हा आपल्याला किक मारावं लागायची. आता किती काही वेळ उभी ठेवली सपोज सिग्नलला, नाही पाडणार. दारका केला आपण बंद केल्याशिवाय चाबी बंदच नाही होणार ती. हा बस असंच पाहिजे होतं. हॅलो. हां हां. नाही ते पेट्रोलवर आहे ना, तुम्हाला तेच सांगतो. पेट्रोलवर ती त्रास देईल. पेट्रोलच्या भरोश्यावर तुम्ही काही करू नका. तिला गॅस, ओरिजिनल गॅस चालवा. काही मजा नाही ते काढून. ते वापरून घ्या. आता तुम्हाला तिकडून आहे ना तशी बी गॅस टाकून डायरेक्ट आणावं लागणार आहे. हा मग
कॉक बंदच राहू द्या, त्या पेट्रोलवरच या तुम्ही. तो गॅसचा हा कॉक बंद ठेवायचा. हा ते नाही, ते पाठी मागूनच लॉक ठेवायचा. नाही आता नका काय करू, आता काय नाही, गॅस भरल्यानंतर सांगतो. हो नाही गॅस भरल्यानंतर ना त्या दत्ता पाटील कडे द्या, मी त्याच संग बोलतो गॅस भरताना. हो तर चालेल ना. आता आवाज नॉर्मल हेच ना ते पेट्रोल कार्बोरेटर मध्ये ना कचरा आहे, आता गॅसवर टाईल त्याच्यामध्ये अशी करा. चिंचूर रोड हॉटेल गारवा. साफ करून फायदा नाही ना, परत गॅसचा कचरा त्याच्यात जाणार. हो 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 चालेल ओके. ते 800 वाल्यांचा होता का? हो लालवाली हो गॅस आहे का त्याच्यात? नाही चालू झालं, पेट्रोलवरच आहे. पेट्रोल करून दिली ना त्यांना. त्यांना म्हटलं पेट्रोल मध्ये मजा नाही, तुम्हाला हा. ऍव्हरेज देणार नाही, हा काहीच विषय नाही. तिचा प्रॉब्लेम आहे ना, ती कार्बोरेटर वाली गाडी. हा. तुमचा बी तोच विषय, कार्बोरेटर वाली गाडी. पेट्रोल चालवण्यात मजा नाही. हा. उलट आहे ना, पेट्रोल लीक झालं ना हा. आणि करंट सप्लाय हे झालं ना, हा. पुढे बी स्पार्किंगचा भेव राहतो. त्याच्यापेक्षा गॅसच भरून गॅस भरणे. रनिंग घ्यायची. 2 टाक्या बसत्या तुमच्या गाडीत, हा 2 टाक्या लोटून द्यायच्या, हा चालून द्यायची. बस. आलं का लक्षात? पण मग हे आपलं लेवल करून घ्या ना ती गॅसची लेवल. ती level करून. काल उद्या ते जाहीर येईल ना, तो हा हा सकाळी पहिलं ते हा, हा. तेच काम करू. आणि ते फ्लोटही विचारू त्याला, फ्लोटचे वायर पाहून घे जर हा फुल दाखवतो ना, फॉल्स इंडिकेशन आहे. म्हटलं आपल्याला टॉप स्पीड घेता येईल का? टॉप आहे ना, नाही टॉप मध्ये 80 पर्यंत बा. 80 पर्यंत. 80 90. 80-90. हे रस्ते थोडे मोकळे, खड्डे खुड्डे भेटले पाहिजे. रस्त्यामुळे अडचण. इकडे घेऊ ना आपण, त्या हायवेला घेऊ. हायवेला हा तिथून लेट मारू. हायवे बी खराब आहे ना आता. नाही तो नाशिक साईडचा खराब आहे. माझ्याकडे येवल्यावाला चांगलं वाटतं, येवला साईडला. 70च्या पुढे आहे, 70 पर्यंत चालली. हा 70 पर्यंत. बाकी सगळं स्मूथ आहे ना? हो गिअर शिफ्टिंग वगैरे एकदम कडक. काही प्रॉब्लेम. आणि आता हा सगळा आवाज आपला नॉर्मल आहे. नॉर्मल ही सीट लावली तर काही आता ते टकटक काही वाजत नाही, नाही. है ना? आणि ते तुमचं काय म्हणणं आहे, आपोआप थोड्या दिवसांनी निघून जाईल का ते हो रनिंग केली का? आणि का हो, हे टेम्परेचर आपलं दाखवतंय का ते, का वायर लावायची त्याची? टेम्परेचरचे लावेल आहे ना, वायर दाखवतोय ना ते. आता थंड आहे तर दाखवणारच नाही. पूर्ण 0 दाखवतोय तो. 0 नाही, थोडा आलाय ना वरती, थोडा आहे का? पर्यंत आलाय ना. हा शेतकरी हॉटेल. उन्हाळ्यामध्ये किती राहत होतो? खालून थोडासा Center पर्यंत राहील. सेंटरला येतो ना, एप्रिल मे मध्ये. आणि आत्ता जर आपण चालवली 200 किलोमीटर तर थोडा अजून वर येईल. थोडा वर अच्छा, पण मग तो चालू आहे आत्ता म्हणजे? चालू. हा मला तेच वाटलं, म्हटलं एकदम 0 कसं काय दाखवतोय तो. थंडी तेवढी आहे ना आज थंडी किती आहे? हा आता मग ते रॅडिएटरचं हे काय म्हणतात, कुलन टाकून सील बिल लावून दिलं का ते हो जब्बी? हो आणि ट्रान्समिशन ऑइल टाकलं. ट्रान्समिशन
ते किती लिटर टाकावं लागतं? 1 लिटर टाक. 1 लिटर. पण त्याचा पॉईंट कुठं आहे? जिथं आपण तो ॲरो पाहतो तिथून टाकता का ते? नाही खालून राहतो, झोपून टाकावं. त्याला 2 नट राहते. अच्छा, नट खोलून टाकायचं ते. अच्छा, म्हणजे काढायचं असेल तर बॉटम मधून काढायचं खालून, खालचा नट. जसं इंजिन फिल्टर खोलतो आपण तसं. तसं. आणि हे ऑइल बदललं तर इंजिन फिल्टर आहे नवीनच आहे ना आपलं. चालली गाडी पहा. हां, 70 60 70. हा भाई, इथं स्पीड ब्रेकर आहे बरं का पुढं. याने एवढी पळावा नाही लागत. हा, एवढी नाही आहे. कारण की तिचा विषय असा आहे, तिला ब्रेक आहे ना, मॅन्युअल ब्रेक. हा, मग ती व्हायब्रेट होती ती. ते आणि ब्रेकचे ते पाहिले का लिकेज वगैरे वॉल, ते लीडर वॉल? काहीच नाही त्या ब्रेकला, नाही काही गरज नाही आहे. ब्रेक आहे ना तुमची. हा, पण मग ते ऑइल टॉपअप केलं का ते वरून? बस घेऊ का टन मारून? इकडे नाही न्यायची काय एखादी? काय गरज आहे? बरं, चालेल चालेल. हा, मारा टन. एवढी ट्रायलच झाली. हा बस. अजून मारायची काय गरज नाही, उद्या मारू ना मग सकाळी. उद्या परत एक मारू. हा, इकडे थांबा, मी चालवतो थोडी. तुम्ही चालवता? हा, मग काय. हा, मग आता ड्रायव्हर बदलतोय बरं का. बस, केलं का चालू? हे बा, आता माझी पहिली ट्रायल चालू आहे. न्यूट्रल गिअर आहे. आता स्टार्टिंग किक मारतो पहिले. लाईट बंद सगळी. ब्रेक खाली ना आपला. हा जो खटा आवाज येतो तो LPGचा सॉलिनॉइड चालू होतं त्याचा सप्लाय, गॅस सप्लाय. आणि नुसती किल्ली मारू का रेस द्यावी लागते? थोडी रेस द्यावी लागेल का? लई रेस दिली त्याच्यामुळे चाललंय. हां, रेस कमी द्यायचा. अच्छा अच्छा. हे बाई, इथं काय झालंय, राईटचा एरो येतो आपला, लेफ्टचा हा इंडिकेटर एरो येत नाही. ते जाहीरला दाखवून हा, आणि हे जर पार्किंग मारले ना, पहिले दोन्ही व्हायचे अशी, आता एकच हो राहिला. तो बल्ब उडाला असं. हा, बाकी फ्रॉड. घेऊ का? हो. जय बजरंग. फार दिवसानंतर घेतली बरं का आता हातात. तिकडून पहा. हा, थोडं मला होतं. आता जपे साहेब गाडी चालवून राहिले. हा, बस. सेकंड गिअर टाकलाय त्यांनी. टाकला सेकंड गिअर. आता थर्ड टाकणार ते. 30 वर आली, 40 वर आली. 40 वर आली आहे. आता थोड्या वेळाने ते चौथा गिअर वाढणार. बरोबर आहे ना? हा, गिअर शिफ्टिंग स्मूथ. गिअर शिफ्टिंग स्मूथ झाली आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. ड्रायव्हर बी चांगला जुना आहे. 15 वर्षापूर्वीचा लायसन आहे त्यांच्याजवळ. 15 म्हणजे माझं 2001 पासून आहे. हा, म्हणजे 15 वर्ष, 26 वर्ष, 25 वर्ष झाली. 25 वर्षापूर्वीचा लायसन आहे त्यांच्याजवळ. पहिले ना सुमो चालवायचो मी. पहिले ते टाटा सुमो चालवित होते, कंपनीची. कंपनीची. बाकी आपली घरची ओमनी. आता ही त्यांची स्वतःची ओमनी आहे. आम्ही पूर्ण तिचा जनरल केला आहे. गाडी व्यवस्थित चालवतात ते. सुज्ञ माणूस आहे ते, व्यवस्थित. खड्डे बिड्डे आले तर बरोबर थर्ड लावून घेतात ते. आपल्याला काय कोणाची रेस नाही करायची. बरोबर आहे. आपल्याला सेफ्टीने चालवायचं व्यवस्थित. आणि हे लासलगावचे खड्डे अजून आहेत जसे तसे. आमच्या रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे जास्त खड्डे आहे. झाडं तोडलेले आहे. विंचूर ते लासलगाव रस्त्याचं काम चालू होणार आहे.
त्यामुळे आमची गाडी 60च्या पुढे जाऊ शकत नाही. हा. पण खरी टेस्ट आहे ना सेकंड आणि फर्स्ट वरच येते. येते. काय वाटतं हो, तुम्हाला? हो. बाकी ते पळवून काय 90 वर पळवून ते फायदा काही फायदा नाही. तुम्हाला ट्रॅफिक मध्ये 10-20 ची स्पीडला गाडी कशी चालू आहे खेटून खेटून द्वारका सर्कलला, बरोबर. ती गाडीची टेस्टिंग आहे ते बरोबर ना? टेस्टिंग. बाकी ते MT मध्ये तुम्ही किती काही पळवा 100 वर समृद्धीवर घेऊन काही कळायला असतं नाही. आहे बरं का, मजा आली एकदम गाडी नवीन झाली आपली. तरी 2003 ला उचलली होती ना, तरी ती एकदम फायरिंग वाटते. बाकी ते अलाइनमेंट वगैरे व्यवस्थित वाटते. व्यवस्थित आहे, व्यवस्थित. काही अडचण नाही. तरी मग ते हवा प्रेशर व्यवस्थित केला ना अजून भारी पडलं. एकदम भारी चालू. इकडे घ्या, इकडे घ्या, इकडे घ्या, द्या इकडे. ही पूर्ण 12 तास रात्री चालवेल गाडी. हो का? इंदोरहून तिकडे गेलो होतो झाबुआला, झाबुआ मधून गुजरात, गुजरात मधून ते आहे ना ते काय म्हणतात गोधरा बिद्रा, ही गाडी का? पावागढ. हा ही गाडी बडोदा. सकाळी सुरत टच केलं आणि आता इकडनं आपलं पिंपरखेड करून नंतर गोव्याला गेली. काय हो, ही सीटची क्लिप लावली नाही का? कोणती? ही सीटची त्याची हालू राहिली ती सीट. लावेल ना सर. सीट आहे ना, नंतर लावू, नंतर लावू. हा ती माझी हाईट प्रमाणे नाही आणि ती हालू राहिली अशा. तेच म्हणले का केला का स्टॉप व्हिडिओ? नाही केला. करू का? ही ह्याला काय म्हणता? आणि मेन बेरिंग. मेन बेरिंग. आता आपल्या ओमनीचं इंजिन ऑपरेशन चालू झालेलं आहे. मेन फिटिंग असेंब्लिंग बंटी भाऊ करताय. या ना इकडं पाहा ना एक मिनटं. डॉक्टर साहेब चालू झालेले आहे एकदम ऑपरेशन.
ठस व्हायसर. त्याला कोणते सोल्युशन लावलं का आपण ते ट्यूब? नाही, ग्रीस लावलं ते गळून. अच्छा. हं? नको लागू, राहीन ते खुल्ला. ठस व्हायसर. नुसतं ग्रीस लावून आपण लावतोय ना, म्हणजे जागचं हल्लं नाही पाहिजे बा ते. बस त्याच्यासाठी लावतो. क्रँकशाफ्ट. याला त्यांनी कोणती 14 की गुटकी लाना. ट्रीटमेंट केली का याच्यावर त्यांनी? याला आहे ना, याला स्क्रॅच गेलेले होते ना, हां मग त्याला लेथवर लावून हां आणि त्याला टर्निंग केलं पूर्ण. पहिले घासला. हां हा, पॉलिश मारला, पूर्ण चिकन केलं त्याला. हां. का हो, मग ते थोडी MM साईज काही कमी जास्त झाली असेल ना ती? मग त्या हिशोबानेच हे दिले जाते ना, मग बेरिंग. अच्छा अच्छा. मग त्याच्यावरून काही पुन्हा लेप लावला का त्यांनी? नाही, काय लेप लावतो, काही ॲल्युमिनियम कोटिंग वगैरे असं काही नाही. नाही? नाही, काहीच नाही, काहीच. फक्त घासून त्यांनी हे हो केलं? हो. अच्छा अच्छा. 0 पॉलिश पेपर मारते मग नंतर शेवटी अच्छा. क्लिअर करून जातो. थोड़ा टाइम लगेगा और कितना? आधा घंटा. आधा में आधे में. हे काय इंजिन ऑइल आहे का? इंजिन ऑइल. हां. उसकी टामिन वाला इतना ऐसा वाला छोटा कनेक्शन. ही बाजू चिकनी नाही गेली का त्यांनी? नाही, त्याचा काही संबंध नाही. तो वेट आहे तो फक्त फिरणारी वस्तू बाजूला. अच्छा अच्छा. त्याच्यावर काही असं हे नाही. हम्म. ओ ये चले ना. हाँ, ये लाइस से छोटा भी था ये. चल चलेंगे. वो टॉर्क पाना समझा, तू लंबा पाना था देखो. ते पण ग्रीस ग्रीसनेच लावलं ना ते? अंदर होगा. अंदर होगा. तेरे को टेबल पे रखने बोला. हाँ का ग्रीसनेच लावलं ना ते? ऑइल ऑइल. ऑइल आणि ग्रीस. याच्यावर नंबर राहता. हां. 4 नंबर आहे. हां. इकडून सुरुवात होती नंबरला. आता 2 नंबर आहे. आता 4 नंबर इकडं बसावं. हां. आलं का? अच्छा अच्छा. हा टी म्हणजे काय? टॉपचा टॉप तो इकडं. टॉप ॲरो इकडे दिला आहे आणि 4 म्हणजे लास्ट. तुम्ही शिकून जाशाल हो का, घरीच इंजन बांधशाल. नाही 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 नाही, आपल्याजवळ कुठे. टाइम लगेगा बेटा, 1 घंटे का. टॉर्क पाना हो क्या ऐसा हैंडल है उसको आगे से बोले. सिर्फ लंबा है, कितना लंबा है. ध्यान दे, चल मैं ले लूँ.
कल नहीं गया पड़ेल था, तो बोला इसको टॉर्क पाना बोलते कार रखू, तू पूछ रहा था नहीं क्या, तो परसों दिन नहीं क्या मेरे को पूछ रहा था कार रखू। तो 3 नंबर है का? यही रही है। हाँ, तो 4 तो 3. सगळे एरो एकाच साईडला आले पाहिजे का? हो, उलट झालं तर इंजन जाम होऊन जाईल, फिरणार नाही. हाँ. देख तो उसका पानी कम हुआ था. कितना कम हुआ? नहीं, नीचे गाल रहा क्या देख तो, रहने रहने डाल लो पानी, नीचे गाल रहा क्या देख तो. नहीं ना, हे 12 नंबरचे वोल्ट आहे का? 14 नंबर. 14. तुझं काय नाव आहे? अल्फाई. हां अल्फाई. हां. बुला देंगे. क्यों? नाम बहुत आ रहे हैं तेरा. हार्ड है. चाळीस टॉर्कपर्यंत असायचे 14 नंबरचे. हे बघा, क्रँकशाफ्ट आता फिट केलेला आहे. पुढचं काम नेक्स्ट व्हिडिओमध्ये. वॉल बदललेले इंजिन ब्लॉकचे. हे काळे काळे 1 2 3 4 5 6 वॉल बदललेले कार्बन स्टीलचे असतात, उषा कंपनीचे. इंजिन ब्लॉक. चाळीसचा टॉर्क. बोल्ट कसं आहे? दोनदा आवाज आला म्हणजे झालं का ते? एकदा घेतो. एकदा. दोनदा.
आता कितीवर घेतलं तो? 40चं थोडंसं वरती घेतलं, एक हात मारा शेवटचा. हां. का सगळ्या गाड्यांच्या इंजिनचं सेम राहतं का वेगवेगळं टॉर्क? प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. म्हणजे जशी पॉवर तशी? कोणाचं 90चा बी टॉर्क लावावा, नहीं हाँ। ये है क्या इसका पावर? काहींना 40चा लावावा लागला. हां. म्हणजे जसं हॉर्स पॉवर तसं ज्यादा एच पी असेल तर पॉवर नाही, बोल्टावर, कशावर? बोल्टाची ताकद. अच्छा बोल्टची. हां. काहींना 19 नंबर बोल्ट राहतं, 19 नंबरला 90 नंबर टॉर्क लावणार. अच्छा अच्छा. काहींना 17 नंबर राहतं, 17 नंबर असल्यावर त्याला 70चा टॉर्क लावणार. हां. म्हणजे ते आपल्या नट बोल्टच्या साईजवर आहे, इंजिन पॉवरशी काही घेणार नाही. अच्छा. बंद कर दे ना गाड़ी, बंद करो। बंद करने का जमेगा कि तू? हाँ, ऐसा चाबी पे रहो। रुक जा. अरे एकदम फ्री था, हां. है का? हां. एक सारखे सगळे बोल्ट टाईट झाले, एकदम फ्री का मोकळं. हे बघा पूर्ण फ्री झालं, एकदम इझिली फिरते बरं का. आता काही आवाज नाही, काही नाही, मस्त झालं आहे फिटिंग. ती टाकली ती पिस्टन रिंग आहे ना? पिस्टन रिंग त्याच्यातला गॅप चेक करू राहिलो मी. हां. अलग लक्षात. अच्छा अच्छा. आपण फिटिंग नाही. अजून टाकली नाही ती हे पिस्टनला लावून मग ते डायरेक्ट जाईल ना. पण पहिले गॅप चेक करणं गरजेचं राहतं. हां. $800ला हेच लागतं का? हो, मारुती 800 लिहिलं आहे त्याच्यात. 800 आणि हे इंजन एकच राहतं. हां, ओमनीचं इंजिन FHB. दोन्ही मॉडेल बंद केले पण कंपनीने. तो निळा डॉट मारला आहे, तो काही नंबरिंग आहे का ती नाही नाही इकडं वर? नाही नाही, हे जे आहे ना कोणता निळा, हां. नंबरिंग नाही. नंबर तर कसं राहतं ती कंपनी नाही देत. आपण बोरिंगवाले जे राहते ना ते डॉट मारून देतात. अच्छा. 1 हा 1 नंबरला. त्यांनी जिडं सेट करेल राहतं ना हां त्या हिशोबाने ते देते आपल्याला डॉट मारून. मग आपण त्या पद्धतीनेच फिट करायचं. हां हां.
करून घ्यावं लागतं त्याला. हां म्हणजे इझिली जाईल बा है ना सगळं ऑइल. आणि इकडे आला पाहिजे. हे रिंग इकडे आहे, हे इकडे आहे. का ते लाईट आहे ते. आणू का आता अरे काय आणू का हा आता कुठं आणतो, आता रिंग आत करायला मी. काय उद्या डायरेक्ट आडवीच लावून जातो मी. कोणती गाडी आणायची त्यांची? त्यांची वॅगनर आहे. वॅगनार. लगेच कसून द्यायचे का ते? इधर बता ले. पवन की चाचा हो गई चाबी का उसकी वस्तू लागेल का? तोही 14 नंबर आहे का? नाही तो 12 नंबर. तो 12 आहे. आणि ह्याला काही टार्क बीर असतं का? त्याला काही नाही. हे पाणी पाहून घे सकाळी. इसको ट्रे को भाग लो.
त्याचं काय आता वजन वाढल्यामुळे हाताने नाही फिरवता येत का? नाही नाही, कॉम्प्रेशर तयार होईल ना आता, त्याच्यात व्हॅक्यूम तयार होईल आता. हां. जर याच्यावर गॅसकेट आलं ना, व्हॅक्यूम तयार होला, फुस वाजल ते, अच्छा आता अच्छा. असं वडल्या जाईल हां. एवढं त्याच्यात हे तयार होईल. हे व्हॅक्यूम. फिट करायचा 2 नंबरचा पिस्टन. 2 नंबर. हां. 1 नंबर लागलाय, आता दुसरा 2 नंबर. सगळे विचारते का गोली गेलेली आहे? लाईली किती पाहिजे? एकच होईल. एकच आहे. अकेला आहे तू? लड़की बुड़की हा, आहे ना. बहन आहे ते को छोटी? मी याच्या एवढा होतो ना 7वी 8वीत, LDPला इंग्लिश स्कूल त्यावेळी आपली. तेव्हा तो उद्धव माहिती ना, उद्धव उगले, इथे होती बाय त्याची 2 व्हीलरची, उगले त्याच्याकडे यायचो पाहायला आम्ही. ते श्रीकांत माळीची दुकान होती इकडं, तिथं ते मोटर वायंडिंग केलेली मी त्याच्याकडे. है ना? ये नहीं रे, नीचे की गई क्या? देखतो वहाँ देखते हैं कपड़े दिखने में नहीं क्या होगी उधर देख. हा खाली गेला तर आवर राहतो. हो आणि तो कुठं राहील? तो सेंटरला राहील ना. सेंटर. नाही जा जा रख जा तेरा बाल जा तुझे. नहीं नहीं लेके जा. क्या बोलते हैं?
क्या चालू आहे खाजा भाई ऐके तर तुम्ही जीना या मरना या हाँ। इसके सिवा जाना जाने या का बरोबर ऐसे ना. क्या जागा एक काजी पडा असे कुठं म्हणजे आहे सुबह फोन कोणती गाडी का मशीन ओमनी ये खड़ी न पीछे हाँ वाइट. रील बना रहे हम हाँ नहीं सही हाँ नहीं पूरा ऑपरेशन चालू है. हाँ वो मेरे को डालेंगे हाँ फिर मैं स्टेटस रख दूंगा वो हाँ स्टेटस रखेंगे ना. स्टेटस टाका यूट्यूबला टाकून द्या तुमचं. ते मार दे झटका डाल लेने पड़ेगा फिर मिलेंगे पलक का चेक काय चेक कर लेने पड़ेगा पूरा है लाएंगे देख लेंगे ना आपको उसके बाद तो कुछ कोड वाला वीडियो है बहुत कुछ आता है उसको भी वैसे डाला भी कुछ अपना वाला के ना करने पड़ेगा साला है ना कभी कभी गजब बेइज्जती हो जाती है कल किसी ने ट्विटर का तो मुझे फोन आया बोलते हैं नैनो क्या कर बोले नहीं नहीं मैं मान नहीं वो- बोलते इसकी थी वो, अशरफ हाँ वायर में हाँ खाना बाकी हो गया ना अभी कसं राहतं याचं इझिली फिरलं पाहिजे का ते. हो इझिली आता थोडं गॅम जाईल ना आता याच्यात रिंगा बसल्या आहे ना हां मग ते काय टाईट किंवा लूज करून सेटिंग करावी लागते का. नाही नाही तसं नाही आता हे लूज आहे मध्ये हां हे दिसतंय हलतंय का हां हां ते चेक करून घे म्हणजे इंजन फ्री असं अच्छा 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 हे हलतंय ना हां पिस्टन फ्री बरोबर. पिस्टन फ्री कनेक्टन बेरिंग मधली फ्री हां जर हे जाम झालं ना अच्छा अच्छा हलतंय नाही हां ते पिस्टन लावताना आपले हे होल बिलशी काही घेणं नाही ना. नाही नाही तेच नाही ह्याचं काही नाही. म्हणजे वेट आहे काय आहे ते वेट म्हणजे जेव्हा इंजन फिरतं ना हां त्याला ते वेट दिलेलं आहे हां क्रॅन म्हणजे काही हे वेट आहे हे हां. 3 वेट आहे हां 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 अलग लक्षात क्रँक बास असं इकडं व्हायब्रेट नाही झाला पाहिजे. स्मूथ फिरला पाहिजे असा हां हां म्हणजे पिस्टन टाकताना क्रँक पोझिशनची काही घेणं नाही आपल्याला. ते कसंही राहू द्या. आता तिचा टायमिंग लावल्या जाईल ना आपण हां नंतर टायमिंग लावू ना बेल्ट शेड तो बेल्ट नाही होतो ना. बेल्ट हेड ज्यावेळेस हा पिस्टन वरती आला ना हां ते हे वॉलमध्ये गेले पाहिजे अच्छा असं सिस्टम राहतं ते
पिस्टनवर आला तर वॉल मध्ये गेली पाहिजे. याच्यात जाते. पहिली का हां हां हवाली हात वाढला जातो. हां डायरेक्ट हात वाढला जातो. कॉम्प्रेशन राहतं ना त्याच्यात. तेव्हा पाहू का ठेवून मी. काय पुढचं आता ही प्लेट लावायची. हां पहिले प्लेट लाव. त्याच्यानंतर मग हे लावायचं ऑइल पंप. हा ऑइल पंप इकडं लावला जाईल. हां असं ऑइल पंप लावला का मग आहे ना हा ऑइल पंप आहे. याच्यात आहे ना ऑइल वरती हा उडवतो. कोणता? हा ऑइल पंप आहे. हां हां त्याला इलेक्ट्रिक नाही लागत ना ते व्हॅक्यूमनी. हे काय हे याच्यात व्हॅक्यूम आहे ना. व्हॅक्यूमनी आता हे जे आहे ना मध्ये वरतंय पा. हां म्हणजे ज्या आतल्या नळ्या राहतात त्याच्यात जातं ते. आणि ते कुठे देईल ते वॉलला देईल का ते. हे बाई हे जे आहे ना ही जाळी इकडं बसती. अशी ही जाळी अशी बसली का हां मग ते इकडं फिट होईल. मग याच्यावर चेंबर जाईल. हां असं राहतं. मग याच्यातलं जे ऑइल राहतं ना त्या जाळी थ्रो याच्यात याच्यात येतं. याच्यातून पूर्ण इंजनला जातं. इंजन राहतं. हा ऑइल पंप आहे हा. हां 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 हा लय महत्वाचा. हा फेल झाला तरी इंजन तुमचा फेल होऊन जाईल. हां आणि हा आपला ओरिजिनल जो येतोच आहे ना तो तुमचाच आहे. ह्या काही बदलाव याच्यात नाही काही लागला. बदलाव नाही लागेल. हां आणि आणायलाही नव्हता का नाशिकला. नाही नाही न्यायचं काही काम नाही. हा इथंच साफ केला इकडे आपण. साफसूफ करून याला धुवून चुन क्लीन केलंय. हां आता उद्या सकाळी फिट करून देऊ. सकाळी लावा. मग सकाळी किती वाजता येऊ मी. आता तुम्हाला हे 10 नंतर येत राहतो मी. 10 हो चालेल. मग मला एक रिंग मारा ना तुम्ही. 11 वाजता. हा पहा आज आता इंजिन फिटिंगचं काम झालेलं आहे. चालू आहे म्हणजे ते काल पिस्टन रॉड वगैरे लावले ते इथं टाकलेलं आहे आता नवीनवाला आपला. हे मागे गॅसचं नवीन टाकलं होतं युनिमॅक्सचं गॅसिफायर. गाडीमध्ये टाकीमध्ये गॅस पूर्ण भरलेला आहे. अल्टरनेटर बेल्ट इकडे आपलं हे पडलेलं आहे काय म्हणतात त्याला इंजिनचं हेड पडलेलं आहे. हे ह्याच्यात टॅपेट सेटिंग केलं आहे आता हे इंजिन पिस्टन आणि इंजिन ब्लॉक टाकलेला आहे तिकडे. त्याच्यावर हा हेड येईल. ह्याचे हे जे आहे 1 2 3 4 5 6 हे टॅपेट सेटिंग होतील. बाकी हा फ्युएल पंप वगैरे सगळं चालू करून ठेवले. आता गॅसवर तर गाडी होईल चालू. पेट्रोलवर बघतील ते. पाहिजे सगळं दुकान खोलून ठेवलं इथं. हे चेन ब्लॉकने इंजिन आपलं घेऊन गेले फिट करायला वजनदार.
म्हटलं ते क्लच प्लेटही टाकून दिले का आपल्या? हा मग फ्लायव्हील क्लच प्लेट ते सगळं झालं, गिअरबॉक्स फिटिंग झाला, फक्त आता हेड लावायचं आहे. हेड लावायचं. हां, म्हणजे गिअर बॉक्स फिट झाला आणि इंजिन ब्लॉक टाकला तुम्ही बॉडी पिस्टनवाली. फक्त आता आता head हेड लावेल, पण मग त्याचे टॅपेट सेटिंग झालेले आहे. हे बा आता हे पूर्ण इंजिन फिट केलेलं आहे. अल्टरनेटरचा फॅन आणि बेल्ट लावायचा बाकी फक्त. हेडचं कव्हर टाकायचं आहे. सगळे होस पाईप लावायची बाकी अजून. रॅडिएटर क्लीन केलं, व्हाईटवालं रॅडिएटर क्लीन केलेलं आहे. हे वालं त्याचाही हा इथला ब्लॅकवाला हा इथला एल्बो होज बदलून घ्यायचा आहे. बाकीचे पण होज बाकीचे सगळे नवीन येतील. पेट्रोलचे, ऑइलचे, रॅडिएटरचे इनलेट आउटलेट होज हे सगळं नवीन काम होऊन जाईल. बॅटरी पण टाकली रिचार्जिंगला. उद्या सकाळी भेटेल. आता हे सगळं दुकान आपलं खोलून ठेवलं आहे. डॅशबोर्डवर सीट बेल्ट, त्याचे लॉक, हा टायमिंग बेल्ट बदलला आहे नवा. अल्टरनेटरचा बेल्ट आहे नवीन. या आल्या ब्लॅकमध्ये तो टायमिंगचा बेल्ट नवा टाकला आहे आता. बाकी अल्टरनेटरचा एक नवीन बेल्ट येईल फॅन आणि याचा बॅटरी चार्जिंगसाठी. आता पाहू, संध्याकाळी 8पर्यंत झाली तर एक किल्ली मारून गाडी गॅसवर चालू करून पाहू. तर एवढं फिटिंग व्हायला 1 तास लागेल अजून. 8-9 वाजेपर्यंत पाहू. आता झालं तर गॅसवर ट्रायल होऊन जाईल. बाकी आता इंजिन मस्त क्लीन झालेलं आहे आपलं. हवा इकडनं हे टॅपेट सेटिंग झालं आहे. इंजिन पिस्टन ब्लॉक असेंब्लीवर आता हेड आपला फिट केलेला आहे. हेड कवर टाकायचं बाकी फक्त आता. बाकी होज वगैरे सगळे नवीन चकाचक होते. रॅडिएटरचा होल तरी 1-1.5 तास लागेल हे सगळं फिट करायला. हे बघा आता एक काळावालं हेड कवर लावलं आहे. इंजिनचं काम आता पूर्ण झालं आहे फिटिंग. हे वाला काळा कवर इंजिन हेड कवर पूर्ण धुवून पुसून काळं केलं आहे. त्याला सिलकिट गॅसकिट लावून सिलंट लावून टाईट करतात. हे बघा गाडीचं इंजिन फिटिंग झालेलं आहे. काल अर्धं काम केलं होतं रात्री 9:30-10 पर्यंत. मग सकाळी 11:30 पासून चालू केलं. संध्याकाळी 4ला बॅटरी टाकून किक मारून पाहिली. बॅटरी डाऊन झालेली आहे, खराब झाली बॅटरी. 4 वर्ष झाली. बॅटरी नवीन टाकावी लागणार आहे. तरी चार्ज करून आणली त्यांनी, पण ती सकाळी चालू नाही होणार. अजून ती टाकून घ्यावी लागेल एक साईडवर. आता हे इंजिन आपलं गॅसवर चालू आहे आयडियल रनिंग. काल ते पूर्ण दुकान खोललं होतं परवापासून. ते फिट करून आता बेल्ट सगळं नवीन टाकला. एल्बो काळावाला नवीन टाकला. रॅडिएटर फॅन बिनचं स्वच्छता करून घेतली. पाणी नवीन टाकलं. यातले पाईप होज एल्बो
ॲल्युमिनियमचे एल्बो सगळे बदलले. आता ही टेस्टिंग संध्याकाळी 4 वाजेपासून कंटिन्युअस चालू आहे. इंजिन फिट केल्यावर जवळजवळ तुम्हाला 6-7 तास गाडी चेक करावी लागते. काही लिकेज नाही आहे, धूर नाही आहे, काही नाही आहे. आता ही न्यूट्रलवर चालू आहे आपली गॅसवर गाडी. आवाजही नॉर्मल आहे. सीट बीट लावली की अजून नॉर्मल होईल आवाज. कामाचा पत्रा वगैरे फिट केला ना तर आतमध्ये आवाज नाही येणार, धूर नाही येणार, व्हायब्रेशन नाही इंजिनचे. तर इंजिनचं काम सक्सेसफुल झालं आहे. छान काम केलं आहे बंटी भाऊ. तेव्हा मागून धुरही काही सोडत नाही जास्त. हे ट्रान्समिशन लावलं, गिअर बॉक्स लावला, फ्युएल पंप, ऑइल. हा जो आहे हा फ्युएल पंप आहे पेट्रोलसाठी. आपण स्वच्छ करून लावलेला आहे. त्याच्यातले काही एल्बो कार्बोरेटर क्लीन केलं. काळा पाईप पेट्रोलचा लावायचा बाकी आहे. तेव्हा आता मागे पण काही इकडं धूर आणि आवाज काही येत नाही गाडीला. हे बाकीचं सामान आपलं जॅक पडला आहे. हे 3 स्पार्क प्लग नवीन टाकले. हो, गाडी रनिंग ऑन गॅस नाव LPG. पेट्रोलची ट्रायल होते घेऊ. पेट्रोलवरही झाली चालू तर होऊन जाईल चालू, काही प्रॉब्लेम नाही एवढा. बाकी गॅसवर तर सक्सेस झालं एकदम. आता छान काम. बाकी एकदा धुवून पुसून घेऊ धूळबीळ. हे वायपरचे ब्लेडही खराब झालेले आहे, हे नवीन टाकणार आहे सगळे. बाकी लाईटर बिटर चालू आहे सगळे. दाखवतो लाईट लावून तुम्हाला. ये देखो ओमनी अपनी चालू है एकदम कंडीशन. हे भाई इंडिकेटर लावले. इंडिकेटर चालू आहे. हे दोन्ही चालू आहे. हाई चालू आहे. मागचे दोन्ही चालू आहे बरं का. लाईट इंडिकेटर सगळं चालू आहे. रिव्हर्स हॉर्नसुद्धा चालू होता आपला. एअरटेलचं म्युझिक यायचं त्याच्यावर. देखो गड्डी के लाइट वेट चालू. हेडलॅम्प टेल लॅम्पही चेक करतो. हे भाई 2 छोटे लाईट आता लागले. मग ब्लिंकर लावलं होतं, आता हे छोटे साईडचे लाईट. मागचे पण लागले असतील नंबर प्लेट आणि तो. हे भाई मागचे 2 लालवाले लागले आणि नंबर प्लेटचा लागला आहे. हे मोठे हॅलोजन लॅम्प आणि मागचे काही लागले असतील. मागचे तेच लागेल. हा डिप्पर आहे. अप्पर डिप्परही चालू आहे. हवा इतका फक्त. ते वाटलं ते LED पण लावता येतं. नंतर ते छोटेवाले LED चालू आहे का ते पाहतो. हे बघा आता इकडं बघा, ते एकदम पॉवरफुल चालू आहे. हे बघा हे 2 दिसले, जबरदस्त आहे. गजा.
बटन दाबलं का बंद होते दाबलं का बंद झाले बंद. हॉर्न ऐकून घ्या. हॉर्न नाही चालू आहे आणि दिवस हॉर्न पण चालू आहे. नंतर ते वायपरमध्ये पाणी नाही त्या डबड्यात. हे वायपरचं पाणी टाकावं लागेल विंडशील्डचं. मग ते वायपर ब्लेडही बदलले की मग वायपरही चालू आहे. झालंय. क्या रे भैया क्या पूछ रहा है? हे बाई बाकी गाड्यांची कामं चालू आहे. गप्पर भाई का लड़का ना तेरा दोस्त है क्या? इको इकोचं काम चालू आहे. मारुती सुझुकी इको AC वाली. नंतर ही दुसरी 800 ऑल्टो ही गाडी. नंतर काल 3 गाड्या काढल्या त्या मारुतीच्या. इसका तो डायरेक्ट है ना काल या गाड़ी तो चाचा भी ले लो अरे चाचा भी ले लो नाम देख कर रहता उसको बोलना रंग का ओके. म्हणलं बड्डे भाऊ सगळे मी ते चालू करून पाहिले बरं का. LED इंडिकेटर अप्पर डिप्पर सगळं चालू आहे आपलं. हॉर्न बिन फक्त रिव्हर्स हॉर्न मारायचा बाकी आहे. तोही आवाज भी वाजतो ना. तुम्हाला हाताला की वाजून दाखव. नाही पण मग ती गिअरवर नाही हा वाजून पाहू ना आपण. पण इसका पानी मिक्स होईल ना क्या इसका हाँ चलो झालं आता. रिव्हर्स हॉर्न एकदा चेक करून घेतो. बाकीचं किरकोळ कारकोळ म्हणून उद्या परवा डिलिव्हरी होऊन जाईल. हमने तो तुम्हारे को लाके दे देता मैं देख लो वो छुट्टा कर हाँ हा 12 जानेवारीला आता फुल अँड फायनल ट्रायल झालेली आपली. फक्त LPG सेन्सरचं काम बाकी आहे. बाकी गाडी एकदम इंजन टाकाटक झालं सगळं. काल वेंचूरला 1 राऊंड मारला. आता 2nd राऊंड मारतोय. बंटी भाऊ चालवत आहे गाडी इकडं. चलो शब्बा खेर त्यांचं अरे बहुत हुशार है. त्यांचं पण शास्त्रीनगरला आहे का? नहीं ना हा इंद्रानगर तिकडे आजूबाजूला तुमच्या भावाचे मित्र आहे ना ते? मित्र आहे ना ते. हा. ते विचारत होते ना गोकुळ कुठे आहे. म्हटलं गोकुळ आहे नाशिकला. हा मग काय रे तिकडे चहा भेटेल ना आपल्याला मग शिवनेरीला. पाहू ना काय हा ना चहा घरी आहे बरं का एकदा. हे देखो मोसा भाई भी बैठे इधर. ट्रायल चालू आहे. हवा पण भरली का? हा कुठं भरली? अन्नाकडे अच्छा हा कुरेकोट का? हा तो काय बोलला कंडिशन टायर बियर चांगले ना आपलं? नाही ते नाही विचारलं त्याचा माणूस होता तो नव्हता सर. अच्छा अच्छा. तसं ते ब्रिस्टोनचे टाकलेले आपले. तर मागे एकदा विचारलं होतं ना तर म्हणे तुमचं 5-6 वर्ष चालेल म्हणे अजून. पण आता उभी होती ना गाडी. म्हटलं एकदा विचारून घेऊ. काय असे क्रॅक बिक दिसले नाही ना आपल्याला. नाही कारण काल एवढी चालवली काय असतं प्रॉब्लेम तर झाला असतं ना ते. हा. लगेच लक्षात आलं असतं आपलं. अबा लाला भत्त्यापर्यंत आलेलो आहे. इथं ट्रॅफिक जाम झाला. गाडी 2nd चालू आहे ना? फर्स्ट 3rd चालू आहे. ते 3rd उचलली म्हणून आवाज आला. मग 1st घेतली तुम्ही? फर्स्ट सेकंड वर उतरली. 2nd अच्छा. पण आपलं आता परफॉर्मन्स किती देतं इंजिन? 90% देतं का 80% देऊ राहिली पॉवर? पूर्ण 90% ना. 90%.
आणि म्हणजे इंजिन पॉवरचा काही लॉस नाही आपल्यामध्ये. नाही. पिस्टन नवीन आहे, गिअर बिअर एक ओके. म्हणजे तिथून जी पिस्टनला पॉवर येते ती फुल क्रॅन्कशाफ्ट थ्रू आपल्या ट्रान्समिशनला जाते. ट्रान्समिशन हां, कारण ते काल मी ते डबडं आत्ता तुम्ही ठेवलं ना निळवाला ऑइलचं गल्फ ऑइल, तेल एक नंबर ऑइल आहे बरं का ते. गल्फ ना. हा, मी पाहिलं ते 20W40 त्याच्यात 4 लिहिलेलं आहे, पेट्रोल, डिझेल, LPG आणि CNG ला पण चालतं ते 3 लिटर. तर त्याच्यात काय लिहिलं होतं त्यांनी, हे ऑइल टाकाल ना तर तुमची पॉवर जेवढी निघते इंजिनला तेवढी पूर्ण भेटेल तुम्हाला, लॉस कमी, हिटिंग कमी. नंतर अजून काय काय लिहिलं होतं, वेअर अँड टेअर कमी इंजिनला. आणि तो जो टॅपेटचे स्प्रिंगा होत्या वरच्या वॉलच्या तिथपर्यंत ऑइल फेकतं का ते? हो. म्हणजे ऑइल नाही भेटलं तर फायरिंग चेंज होऊन जाईल. हा, मग आपलं जे चालतं ते तुम्ही तो ऑइल पंप. ऑइल पंप दाखवला होता, एक वॉटर पंप दाखवला होता तुम्ही. ऑइल पंप, एक वॉटर पंप. हा, तर ते ऑइल त्या डबेतून पूर्ण त्या स्प्रिंग पर्यंत फेकत राहतात. कंटिन्यू. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे गाडी तर न्यूट्रलवर उभी असेल तरी पण फेकत राहतं का ते? नाही, न्यूटनवर पण. न्यूट्रलवर असल्यावर चालू असेल तर लगेच चालू होऊन जातं ते. गाडी चालू ते चालू. हा, म्हणजे ऑइल पूर्ण फिरायला सर्किट चालू होऊन जातं. जर ते चालू नसलं ना तिकडे तो ऑइलचा लाईट लागतो. हा, आलं का लक्षात? कोणता? या वरचा वरचा. हा लाईट लागतो. असं नाही का चिबल्यासारखं त्याच्यावर टिंब आहे. हा, आहे ना, आहे ना. इंजिन ऑइल. आम्ही आणि- डस्टरच्या पुढे चाललोय. डस्टरवाला हा, डस्टरला ओव्हरटेक. डस्टर वळाली तो गेला पेट्रोल भरायला. आम्ही गाडीमध्ये लोड टाकलेला आहे. हा लोड टाकून ट्रायल मारून राहिलो. हा. 50 किलो. किती किलो आहे हो? 100 किलो आहे का? किती किलो? 50 किलो. एकामध्ये किती बाटल्या राहतात त्या? 12 बाटलीच आहे का? 1 लिटर वाली? अर्धा लिटर मध्ये बी. म्हणजे 10 किलो असेल एक वाली. कितीचा लोड झाला मग? झाला आपला 50, 60, 70 किलोचा लोड झालेला आहे आपल्या हा. गाडीमध्ये. गाडी गाडी एकदम चांगली पडू राहिली. हा, दबून चालते. आवाज दिवस काहीच नाही गाडीमध्ये. हा, 70 आणि आपल्या तिघांचं 70 है ना? 280 किलो टाकेल आपण लोड. किती स्पीड आली? अभी 60 के आगे जा रही है. अभी अल्लू अल्लू रास्ते में ट्रैफिक नहीं है तो अपन भगा सकते हैं. ट्रैफिक आई कम करना पड़ता है. खड्डे आ जाते हैं. हाँ. दो चार गाड़ियाँ सामने से दिख गए. मोटरसाइकिल वाला जा रहा है. थंडीमुळे मोटरसायकल आहे ना 30-40 वरच चालवतो बरं का. हाँ. हात गारटून जातो ते. म्हणलं आपले ते वळण ते बुकचर LED लावून ते खाली बटन आहे ते काय बटन आहे. LED लावेल ना खालची ना. LED लागेल. लावेल नाही बा. हा. त्याच्यावर तर चालू आहे. हा. बल्बात काय ताकद. तेच म्हटलं हे फोनच्या LED मुळे दिसत नव्हतं ते. मला वाटलं आहे. थोडेसे आणि हे अप्पर मारा ना, डिप्पर मारा वाटते. अप्पर हा, लांब पिक. मनमाडला घेऊन गेलं तरी सर. मनमाडला हे पहा, आता गाडी 70च्या पुढे. 70 पर्यंत गेली. हा 70 टच झालं. थोडा पहिले नाही तर तिकडे लेफ्ट साईडला घेऊन ना आपण जेवल्या साईडला. तिकडे MT भेटेल ना, खड्डे नसतील तर मग थोडी पळवता येईल आपल्याला. ठीक आहे. दूध लगेच तयार माहिती क्या मा बाहेरच काढ के राखी. दूधवाला माप बाहेर काढून ठेवेल. हा. लगेच द्यायला तयार आहे तो. हा ना.
ते डब्याला लावेल राहतं ना ते झाकणाला लावतं ते आतमध्ये. स्टार्ट चालू आहे ना. हा हे बघा तो काटावर आला का आता इंजिन कोणता टेम्परेचर हीटवाला टेम्परेचर. आला ना बघ. हे पण आला ना आज हा. थोडं गरमी आहे ना हां त्या हिशोबाने आला. हे बघा थर्मलचा काटावर आलेला आहे. गाडी 60-70 वर चालू आहे चौथ्या गिअरला. आणि गॅस किती भरलेला आहे तेवढं कळत नाही आपल्याला. आता सेन्सर लावायचं बाकी आहे फक्त. इकडे लेफ्टला घ्यायची नाही पहिले इकडे जाऊन येऊ. बरं बरं झालं. हा बा विंचूर चौफुलीपर्यंत आलेलं आपल्या. लोड पाहिला का ओमनीला? आपला एवढा लोड दिला चालेल ना सगळं. मग हा. हे बा ओमनीला बाय किती लोड देईल. भाजीपाला आहे ना. हे बघा, आपली ओमनी चालू मागा ओमनी गेली. बच्चे आहे ना पण कुठे ते कासटच्या पुढे आहे का? हा कासट आहे ना बंटी. हा हा विंचूरला आलो आम्ही. शिवनेरी गुळाचा चहा प्यायला. गाडी नॉन स्टॉप आणली विंचूर पर्यंत. सेकंड ए भैया चल ना पहिले. ट्रायल घेतली विंचूर. खोल उतर का तो. अच्छा पाण्याच्या बाटल्या टाकायचं होत्या विंचूर मटेरियल. शिवनेरीच्या आता चल ना पटापट. चहा झालं काही इथून ट्रायल घेऊन जातो आणि घरी गाडी पास करतो. सर या इकडे. हा आलो आलो आलो. अरे भाई की हो हाँ मेरे को खाने का है. मेरे को क्या है बैठने का है. बाय असं लावायचं होतं आपल्याला स्टीलचं. ते पायऱ्या उतरायला पण ते 2,500 रुपयाचं एक पडतं म्हणून मग ते कॅन्सल केलं. ही गाडी इथं लावली आहे. तर चहा घेतो मग पुन्हा लासलगावला जाऊन घरी पार्किंग. बाकी सिक्टोवर वगैरे लावलं आहे. नंतर मग ते मारून घ्यायचं आहे. गाडीचं पूर्ण वॉशिंग करून घ्यावं लागतं. सेन्सरचं काम. आता चहा घेतला आम्ही लिंबू टाकून ब्लॅक टी थंडीचा छान. आता रिटर्न.
जाऊ दे जाऊ दे. ते वेगळा वास वगैरे नाही येते ना आपले. नाही नाही काय हा, ते एकदा धुवून मग क्लीन झाली की व्यवस्थित राहील. तिकडे चांगलं राहील रोड थोडा. जायचंय तिकडं. हा, घेऊन एक राऊंड थोडा. जर एमटी पॅच चांगला रस्ता असेल तर मग हो काय होतं. हे ना रस्त्याची कामं चालू आहे ना. हा, खड्डे खुड्डे अजून तर राहू द्या. नाही तर मग एक काम करा, इकडून वळून घ्या. आपण त्या मनमाड रोडला तिथपर्यंत घेऊ. आपलं ते पुला खालून एक राऊंड घेऊ आणि येऊन जाऊ मग घरी. ते काय खड्डे खुड्डे राहतील. गाडी 80 वर आहे आता. हा, 80. तेव्हा आता येवला रोड आम्ही टच केलेला आहे. इकडे खड्डे खुड्डे कमी आहे तर थोडे ट्रायलसाठी 80 वर जातील. 80, 90, 100. रस्ता चांगला पाहिजे. पाहून घ्या 80च्या पुढे चालली हा, आता. चालू चालू चालू. हा, 85 टच केलं होतं का? हो. हा, 85 आत्ता रनिंग टच केलं. चांगलं आहे ओव्हरटेक. काय कधी ट्रक बिक आला ना, आपण ओव्हरटेक करतो ना तेव्हा थोडी स्पीड द्यावी लागते फक्त. बाकी नॉर्मलला काही प्रॉब्लेम नाही. ते इथे युटर्न नाही का इकडे? नाही तर या रॉंग साईडने असेल ना एखादा. त्या पेट्रोल पंपाच्या तिथे एक होता. रोजू के बहन का घर है ना ये वो वैगनर खड़ी ली ना. वो दादी इधर की थी ना. हाँ वो देखो ना वो वैगनर उनकी खड़ी ली. ये देखो ये हाँ. किराना दुकान. किराना दुकान उनकी जगह. निघेल काय तिथून. मग हा. बरोबर बरोबर. पण हे गाड्यांसाठी नाही. हे टू व्हीलर वाल्यांनी फोडलं वाटतं हे कारवाल्यांनी. गाड्यांना मोठं राहतात ते.
काम झालं ना हा आहे का नाही हा. ते अप्पर मारल तो लांबचं लाईट. हा असं छान दिसतं. तुम्हाला जवळचा लागतो का तो खड्डे नाही, बिड्डे तसं पाहायला? असं काही नाही ना. हे खड्डे जास्त आहे ना त्याच्यामुळे लावत राहतो. हा टेम्परेचर तेवढंच आहे पहा किती पळवून राहिलो तरी टेम्परेचर तेवढं. हा. उन्हाळ्यातही अर्ध्याच्या वर नाही जात ते. नाही उलट जर चालू असेल आपलं अर्ध्यावर येतं. तिथं आता कसं आहे काहीतरी माहिती का हा तुम्हाला अजून एक सांगतो हा गाडीचं इंजन काम होईल हा गाडी जास्त पळवता येत नाही हा. ट्रायल पुरती मी तुम्हाला पळून दाखवली हा, हा. गाडी तुम्ही 60च्या पुढे चालवू नका बरोबर. अलग लक्षात हा पूर्ण एक ऑइल चेंज होऊ असतात हा हा म्हणजे गाडी सेटअप होऊन जाते. किती 3000 किलोमीटर हा, पर्यंत. 3,000-3,500 किलोमीटर झाली का पण 60-70 घेऊ ना. हो 60 पर्यंत 50 60-70 40 तर तशी नॉर्मलच राहते. 50-60 थोडं निफाड बिफाडला नाशिकला जाताना 60 पर्यंत 60. आणि मग जेव्हा आपले ते किती 3000 किलोमीटर होऊ द्यायचे का हो 3-3.5 मग तेव्हा ऑइल बदलू. हो ऑइल आणि फिल्टर दोन्ही. दोन्ही बदलायचं आणि जर काळं नसेल ते तर तसं नाही राहत तरी- इंजन काम झालेलं आहे ना तरी बदलावं लागेल. हा तर त्याचं लोखंडी कीस वगैरे राहतात ना हा हा अंगण धुवून फिट करेल हे. मटेरियल वगैरे. परंतु ते हे राहतं त्या हिशोबाने करावं लागतं बरं मग करून घेऊ ना. पहिलं ऑइल चेंज आहे ना लवकर करावं लागतं मग नंतर डायरेक्ट 8,000 बदलायचं डबल. हा मग 3000 किलोमीटर नंतरच करायचं की आधी करून घ्यायचं? नाही 3,000 3000 होऊन जाऊ द्यायचे ना. हो. मग मी काय करतो हे मीटर रिडिंग लिहून ठेवतो. हा? फोटो मारून ठेवतो मीटर रिडिंगचा. हा, हा. म्हणजे आता किती दिसतंय ते कोणतं 52,000 आहे का किलोमीटर? आता 47 आहे. 47,176 आहे ना प्लस 3000 48 50 50 ला कमी टाक 50,176 झालं तर मग आपण बदलून टाकू. 50 किती दिवसात होईल आपण 50 आता आपले याच्यावर आहे रनिंग. हा कुठं जाणं आणं झालं नाशिक तर होईल माझ्या चक्रा. हा. कारण ते पहिले RTO रजिस्ट्रेशनचंही काम आहे ना. हा. ती गाडी त्या पेट्रोलला न्यावी लागल. भावाकडे जातो एकदा चांदवड एखादा चक्कर होईल शिर्डी होईल. हम्म. ते काय आहे आत्ता मनमाडला लगेच काल चक्कर झाला असता ते पाहुण्यांना सोडायला. हा, हा. कोणाला घ्यायला सोडायला असेल तो होतो चक्कर. नंतर यांना कसं आहे ते मॅडमला आत्ता 6 दिवस सुट्ट्या होत्या. हम्म. ते पत्र्याचे कामं गाडी तुम्ही उचलली ना हा. तेव्हा त्यांना 2-3 तारखेपर्यंत सुट्टी होती. शेड झाला का तयार शेड झालं ना तयार. शेड झालं आता ते कोणी बनवलं ते? टाईल्स व्हायचे. हा ना कोटमगाव रोडला तो आहे पानगावाने करण रवी. चांगला आहे पोरगा तो. ते आपलं काही नवीन R&D गेट बीट मोठं नव्हतं. आपलं नुसतं पत्रिकासाचे काम आहे करेल तो. तरी त्याला तो स्क्रू मारायचा एक खाचा आहे ना तो नाही जमला तो. त्याला काय तो पत्रा असा बॉक्स टाईप राहतो ना म्हणजे जिथं अँगल लावतो आपण त्याला जर आपण कट मारला पत्र्याला आणि उलटा जर तो अँगल बसवला तर ते स्क्रू मध्ये हवा नाही येत ती एअर गॅप नाही येत. मुसाफिस हो गए क्या नहीं हो बात सुन सारखी चालू नाही बा बात. त्याच्यात आहे ना टेक्निक आहे ती. जिथं वर येतो पत्रा तिथं स्क्रू मारावा लागतो. खड्ड्यात मारला तर पावसाचं पाणी लीक होतं. त्यांनी वरूनच मारले ते पण वरूनही मारताना ते कट देऊन मारला असताना अजून परफेक्ट काम झालं असतं आपलं. हे बघा ग्रीन व्ह्यू रेस्टॉरंट.
आता सोडून देऊ ना गाडी गॅरेजला हे हा घरी सोडून द्या गाडी. पहिले आपण तिकडे घेऊ पुढं हे मनमाडचा खड्डा आहे ना. आपल्या पुला खाली एक घेऊ आणि तिथून टर्न मारून पुन्हा पुला खाली. जर गेट उघडा असेल ना तर गेटच्या तिकडे काढा, मग बोगद्यातून घुसवा, मग इकडनं चढून पुन्हा आणू. म्हणजे आपली ती घाटाची ट्रायल होते. जर जाहीर बोलला मला म्हणजे हे बटन काढून टाकलं आणि मागचं बदललं तर होऊन जाईल म्हणे आपलं. 1 तास लागेल तो. त्याला आयडिया हा म्हटलं असं असं करून दे. अरे पण तो घाबरतो तो. कोणाला? तो काय म्हणतोय, जर मी खोललं सगळं 1 तास लागेल, पण जर झालं नाही ते सक्सेस तर मग प्रॉब्लेम येईल म्हणे. जाऊ दे मग, नाही झालं म्हणा, करून तर काय म्हणा. हा ना. नाही जाऊ दे ना, मी काय म्हणतो बोल त्याची काय गरज आहे मला सांगा. नाही ना गरज. आता तुम्ही मला सांगा, आपण तुमच्या समोर एक टाकी भरली होती त्या दिवशी. काय करायचं तुम्हाला एक सांगू का, किलोमीटर लिहून घ्यायचं. हा मग सध्या तेच करून राहिलो मी. काय करायचं, किलोमीटर लिहायचा हम्म. आणि किती किलोमीटर झाली, 250 किलोमीटर झाली का हा. लगेच दुसरी टाकी टाकून घ्यायची. असं करायचं. काय ते मीटर सक्सेस ते नाही. मग डायरी इकडे ठेवावी लागेल. एक डायरी ठेवून घ्या. जाऊ दे मग, काय पैसे वाया घालवते. नाही पण मग लॉक तर लावायचंच आहे ना. हा लॉक लावून देऊ. नाही लॉकही राहू द्या, इथे राहू द्या. ते उद्या मी त्याला विचारून घेतो. चालेल जर तो ओला लावून होऊन जाईल म्हणे आपलं तर लावूनच घेऊ ना आपण ते. चालेल. आणि त्याच्यात मी पाहिलं बटन वर केलं का पेट्रोल आहे, खाली मध्ये सेंट्रलला लॉक आहे आणि खाली गॅस आहे. आणि जर ती आपली झब्बी आणि 2 वायर फिक्स झाली आणि सिग्नल आले किंवा एवढं गॅस बाकी आहे, तर चालेल ना मग आपल्याला. फक्त त्याला बटनाचा खाजा पाडावा लागेल ना डॅशबोर्डला. नाही तो जुनं बटन काढून ठेवून द्या आणि ते जुनं बटन आहे ना सांभाळून ठेवा. हा ते सांभाळून ठेवतो ना ते. सांभाळून ठेव. वायरिंगचं काढ म्हणा, अख्खं काढून घे. हा याला वायरिंगचं लूम बिम सगळं येईल वायरिंगचं. हा अलग लक्षात. हो हो त्याला पूर्ण हे काढून बाजूला दे म्हणा, माझ्या हातात देऊन टाक. हा, तो- तुमच्या जवळ घेऊन टाका. हा चालेल, ते घेऊन टाकल. म्हणजे उद्याला नाही झालं काही तर मग आपलं काम होऊन जाईल. तो म्हणतोय मी सकाळी 10ला येतो, मग फोन लावून चाललो जाईल तिथं गाडी हो, घेऊन. चालेल. बाकी ते वायपर प्लेट टाकली आणि गाडी धुवायची. मग इथं धुऊ का? नाही नाही इकडं नका तो. इथं नाही म्हणजे पुढं विंचूरला नाही. नाही नाही इकडं गोविंदवाल्याकडे धुवा ना. हा पुढं ना हा गोविंद. ICICI बँकेच्या तिथला. हा. का किती पैसे घेतो तो धुवायची गाडी? 300 रुपये 300 घेतो का? आतून बाहेरून सगळं सगळं पूर्ण क्लीन डॅशबोर्ड Vacuum, सगळं धुवून चोळून चालेल चालेल. क्लिअर करून. आणि तो जय बाबाजीवाला पॉल्युशन देईल का सर्टिफिकेट? हा देईल ना. हा तो कशाला त्याच्याकडूनच घ्या ना. कार वॉशकडे. कार वॉश वाला आहे ना पाटील, अच्छा. त्याला मी सांगतो ना, तो देऊन टाका. जय चालेल. बाबाजी वाला बी देईल, तो बी देईल. तुम्ही एक काम करा ना, त्या पाटीलशी बोलून ठेवा म्हणा, ओमनी येणार आहे उद्या सकाळी. किती वाजता उडेल त्याचा? 10 वाजता. माझा पहिला नंबर लावून ठेवा त्याला. पाटीलला फोन करा म्हणा, पहिले ओमनीच घे म्हणा. पहिले ते काम आहे तुमचं. पहिले तिकडे जाऊन मग हा, इकडे यायचं पहिले. बरं पहिले ते काय हातपाय राहत आमचे ते सगळं फायनल करून घ्या. बरं मग बरं नंतर शेवटी धुवायचा विषय. शेवट एकदम चालेल चालेल. हम्म? हा फायनल. हा हा. काय रे ते जाहीरला पत्र पुन्हा खोलावं लागेल का? नाही ना. मग फक्त ही सीट काढेल तो. हा. काय म्हणजे खोलावा लागला तर खोलावा लागू शकतो. खोलून घेईल त्याला काय. कारण ती सेन्सरची वायर ती वायर काढायची गरज नाही ना आपल्याला. कोणती? मागे फक्त डबी लागेल तो आणि पुढे ही वायर लावून देईल बटन आणि ते. बाकी जी पाईपातून गेलेली आहे त्याला हात लावायची गरज नाही त्याला. नाही पण मग तुम्ही म्हणता ते ती नाही नाही, ते नवीन वायरिंग पूर्ण टाका ना. नवीन टाकाल का? हो. तो बरोबर करेल, ते टेप बीप मारून बरोबर करून देतो. बरं बरं. विंचरून ट्रायल झाली. काय बा इड धुवायला लावायची तुम्हाला. आगे आहे ना. आगे आहे. वो झाड़ गए तो उसको समझ में नहीं आ रहा. वो तो थोड़ा ताड़ी करेल बरं. काय बा इड धुवायला लावायची. हा गोविंद ना. हा गोविंद. ऑटो आहे. त्याच्या पाठीमागे आहे त्याचं सर्व्हिस स्टेशन. हा. आणि तो पोल्युशनही तोच देईल का? हो. बरं.
हे गावात एंट्री मारली का दिवस असो रात्र असो 3 वर्ष टाकावं लागतो ना तो हा तिथून. हे खड्डे पण आहे इथं. 3 वर 2 वर 1 वर. हा. हे पाणी मारून पान फिरून थोडं पाणी आहे का ते? आहे ना थोडा ते येतं ते दाबो ठेवा. आला आला. इतकी वेळ का नाही बोलले तुम्ही? आता मला वाटलं थोडं पाणी आलं. आता हे फास्ट स्पीड चालू आहे का हा सेकंडवर हे बघ, आता पण डायरेक्ट पाणी आणि लो स्पीडला लो स्पीड नाही लय डेंजरी. हे बा वायपर प्लेट नवीन टाकली बॉसचे नाही. तुम्ही यांचं शूटिंग आहे पिंजरी चालले म्हणा जवळ. हा हे बघ, पिंजरी आहे माहिती. असं सांगा हे पिंजरी चालले आमची पाहिजे शेजारचे हा त्यांचं लई दिल दुखतो म्हणा. काय दुखतो हे बघ हा. आले बा हा हा पिंजरी हे बघ याचं घ्या. हे बाई पिंजरी लोक चालले आता मोटरसायकलवर. ते ऍक्टिव्ह यायची ना मला. आता ट्रायल मारून यायची ना. अरे हा मनमाडा आता लई लफडा. तेच म्हटलं काय बोलून आला. हा, ते पिंजरीच्या नादामध्ये घाटावर जायचं ना हा ना घाटात जायचं ना. घाटाची टाईल बाकी आहे. हे तुम्ही पिंडरीच्या नादात टाकलं मला विसरलो मी. हे होय. गडबड झाली. हॅलो हे बा आता रेल्वे फाटकला नेतो हे चांदवड रोडला. तिथं पुला खालून घाटातून ट्रायल घेतोय. अभी हम घाट के नीचे जा रहे हैं. बाकी इकडे विंचूर रोडला 85-90 वर पळवली. चांदोड़ मनमाड़ रोड के जाते ना वो घाट के नीचे से जा रहे हैं हम. 5-10 मिनट में आ रहे हैं. गेट खुलना लागतं. हा गाडी येतात. घाट के नीचे से देने का है लोग. पहले उधर से आके नीचे से आने का ऐसा. एक बार नीचे से डालने की भाई साहब. हाँ. हाँ एक बार नीचे से डालेंगे और अभी गेट खुला होगा तो गेट से ऊपर निकल से जाएंगे. आएंगे, हाँ. हाँ ऊपर से निकल जाएंगे थोड़ा. एखाद्या नवीनला दिलं ना चालवायला त्याला वाटेल पेट्रोल मस्त फुल आहे बदल चालवत तो. आणि जिथं घेईल ना तिथं एमटी. हे आज बारीक बुरीक राहिलं ना मग ते आज बरं नाही वाटत मला. बरोबर. म्हणून तो क्लिअर कट पाहिजे. हा तो एक हाँ, नट बंद टाकला ना है. तुम्ही आता. बंद हो का घाट. घाट के नीचे से लेना पड़ी. हा आता बंद झालं वाटतं. गेट बंद है. अभी बंद हुआ वंडी में. हे बघा, रेल्वे फाटकला आलेलं आता ट्रायल घेऊ. बोला घाट भाई अपना गेट बंद है. अभी हम नीचे से जा रहे हैं. अभी बंद हुआ है. कौन सा रेलवे फाटक बोले बिना इसका काय का. आता काही घाबरायचं काम नाही ना मला. काहीच नाही. बिंदास चालवायची गाडी. आता काय हा ना ते आता गाडी तुम्हाला घाबरेल आता. जो डर गया वो मर गया. हा बोला क्या सर. तिथं मला आहे ना गाडी तुमको घाबरेंगे. तुम्हाला सांगू का ते खैरेन दिलं ना मला.
मी बाबुळगावला गेलो, तिथून धूर यायला लागला आणि ते सीट गरम झालं. ते ही सीट खोलून मी ना अर्धा तास मला थांबावं लागलं त्या कॉलेजला. ते मातोश्री कॉलेज नाही का, तिथं थांबवलं अर्धा एक तास. ते थंड झालं सगळं, मग हळूहळू घेऊन आलो. घेऊ का असं यू टर्न मारून पुढे? नाही नाही, मेनवर घ्यायची ना आपल्याला. सडावात फर्स्ट सेकंड चढती की नाही. हा किती असेल हा? 18 डिग्री का 15? 17 असेल. 17 असेल ना. आणि मॅक्झिमम घाटाचे रस्ते 18 पर्यंत राहतात ना. तिकडचा 19 आहे त्या साईडचा. हा म्हणजे चढताना मग युटर्न मारा ना इकडनं. तसं गेट बंदच आहे, पुढून मारा म्हणजे. हे एवढ्यात कुठं बसेल युटर्न? नाही बैठेंगे ऐसा थोड़ी. अरे कैसे बैठेंगा, खड्डे में जाएगी ना गाडी. मी तर मारलाच नसतं एवढ्याच, पुढून घेतला असतं मी. हा ए भाई, हे झाले ना, हे आज खेळ होतो म्हणून मग. तिकडे 19 आहे का? अच्छा अच्छा अच्छा. हा 17. बरं का? 20 आहे का? मग ते सेकंड वर चढवली ना, आणि फर्स्ट वर तर चढलच. ती तिसऱ्यावरही स्पीड असेल तर चढल का? चढल, पण ते रस्ता नाही त्या मापाचा. हा खराब रस्ता आहे. हा, म्हणून मग दुसरंच चढवायचं बघ इथून. दुसरा किंवा पहिला. नाही दुसरा. हा चांदवड हा तिथं. पहिले जास्त चांगला होता तो, म्हणजे उंच होता. आता हे 4 लेन केलं ना, तोही कमी झालेला आहे. कमी झाले आता. हे बा, पुला काढून गाडीची ट्रायल घेतली घाटामध्ये. सेकंड वर चढवला घाट. 19 डिग्री असेल तो. किती 19 होता ना तो? 20 डिग्री चढवला. 17चा होता. हा, तिकडे जाताना 17चा आणि इकडे येताना 20चा. हे बाई, टेपचं कनेक्शनही चालू आहे बरं का. पण आहे ना, ते एंटीना लावावं लागेल. मोठा आहे. तो तुटला आहे तो. आणि आपल्या इथं नाही होतं वाटतं कॅच. निपाडलं होतं. निपाड का विंचूर. नाशिक. नाशिकला तर आहेच. नाशिकला आहे. हा. नऊ किलोमीटर विंचूरला जाऊन आलो. आणि इकडे किती असेल ते 2-3 किलोमीटर ना. 2-3 किलोमीटर. ते 9 आणि 3 12 किलोमीटरची ट्रायल झाली आपली. 9 कस काय? विंचूर 6-12 झालं ते. आणि आपण यांचं तिकडे गेलो दुकान ते. 6 किलोमीटर. अच्छा. 6, हे बा, 12. हा विंचूर पर्यंत 6, तिकडे 6, 12. आणि ते 2 किलोमीटर तिकडे गेलो आणि 2 किलोमीटर रिटर्न आलो. कुठं येवला रोडला. हा 6-12 हा. आणि ते 4 किती झाले? 16. 16 आणि हे 3 आणि 2 आणि 2 4. 4 20 किलोमीटरची ट्रायल झाली आपली.
20 किलोमीटर म्हणजे वन वे चांदवड आहे ना. हो. चांदवड 22 किलोमीटर. चांदोड जाऊन आलो आपण. चांदोड गेलो, हां रिटर्न नाही आलो. हां हां. वर्माचा घर का तो? वर्माचा पोरगा होता. माझा बोरगाव. दोरी मांजा लावून हा. तो क्लासला येतो बरं का आपल्याकडे. हा शेडजी येतो क्लासला कोणाकडं? आमच्याकडे येतो ना मॅडमकडे. हो मॅडम क्लास घेता का? हां क्लास कितीच्या मुलांचे? ते येतात 8वीचे मुलं, 7वी 8वी. हा का? हो इंग्लिश मिडियम काय शिकवत्या? सगळे विषय मग माझ्या मुलाचं घेतील का? येतील ना. तो कोणत्या शाळेत आहे? NVP ला आहे. NVP ला आहे का? हा पण तो दुसरीतच आहे. दुसरीचे नाही घेत. नाही. तिला एकच वर्ग लागतो. एक तर 6वी तर 6वी, 7वी तर 7वी, 8वी. कारण दुसरे याचे मुलं राहतील ना, मग तेवढे कमीत कमी 7-8 मुलं पाहिजे असं. आता हे किती मुलं आहेत? आता हे ना 8 मुलं येतात सध्या. 9 होते तर एक पाटील होता, त्यांनी घर तिकडे लांब घेतलं तर त्याला यायला जमत नाही. बरं या गाडी चाला. हा गाडी घेतो.